आता ज्यावेळी नेगेटिव्ह कार्ड्स येतात हां. टॅरो कार्डच्या रिडिंग मध्ये, तर त्याचा अर्थ काय खूप नेगेटिव्ह असतो नाही, का? ते ॲक्चुअली निगेटिव्ह नसतात. आता ना स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टी तर खूप चालूच आहेत लाईफमध्ये आणि हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. येस. तर रेखीने आपण हील करू शकतो का हे? ऑब्व्हियसली हील करू शकतो. ओके. कारण ती एनर्जीज आहे, ती तुम्हाला काम करते. तुमच्या नर्वस सिस्टमवरती काम करते ती. जिथे तुमचं ब्रेनच एकदम कामली शांत होतो. आता समजा माझ्या घरी माझे आई वडील, त्यांना गरज आहे रेखीची, तर मी त्यांना पण रेखी देऊ शकतो का मी शिकल्यानंतर? ऑब्व्हियसली. ओके. मी तर असं म्हणेल प्रत्येक घरात एक रेकी हिलर हवाच हवा. अच्छा. म्हणजे तुम्ही तुमची हिलिंग करू शकता आणि प्लस तुमच्या फॅमिली मेंबर्सची पण करू शकता. आणि गरजेचं आहे ते आता. ओके. आताची गरज आहे ती. आणि ऑब्व्हियसली देऊ शकता. म्हणजे तुम्ही एकदा स्वतः अट्यून्ड झालात, तुम्ही रेकी थ्रू हे झालात, रेकी तुमची जागृत झाली एकदा, की तुम्ही कुणालाही देऊ शकता. ओके. तुम्हाला फॅमिली मेंबर्सला काय इव्हन पेट्स आणि ॲनिमल्सला पण देऊ शकता. तुम्हाला करायचंय. आम्ही तुमच्या समोर दोन्ही ऑप्शन्स ठेवणार. बिझनेसमध्ये हे दाखवते, जॉबमध्ये हे दाखवते. ते तुम्हाला चूज करायचंय आता. अच्छा. काय? म्हणजे म्हणजे आम्ही गायडन्स फक्त देणार. गायडन्स देणार तुम्हाला. ओके. हां. काइंड ऑफ. ठीक आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन जे आहे ते 90% आम्ही क्लिअर करणार. आता Correct. 10% तुम्ही डिरेक्शन कोणतं चूज करताय त्याच्यावर. आता जर मी सांगितलं जॉबमध्ये तुम्हाला पुढे प्रोग्रेस नाहीये, पुढे फ्रस्ट्रेशनच येणार आहे, बॉसचं बॉसिंगिरी येणार आहे हां. वगैरे, कलिग्स तुम्हाला सपोर्ट नाही करणार आहे, तुम्ही इरिटेट होणार. इरिटेट होणार आहे, प्रोग्रेस नाहीये, हे कार्ड दाखवते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा विषय जो असणार आहे तो टॅरो कार्ड आणि रेखीवर असणार आहे. तर सर्वात आधी टॅरोबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. टॅरो म्हणजे लाईफला तुमच्या एक दिशा दाखवणारा आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जर कुठे स्टक झाला असाल, तुमची काही कामं होत नसतील, तर ती का नाही होते, काय ऑब्स्टॅकल्स येतात, काय लाईफमध्ये अडचणी आहे ज्याच्यामुळे तुमचं ते कामच होत नाहीये. बऱ्याच जणांचं प्रमोशन नाही होत, तर ते का नाही होते? बऱ्याच जणांच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतात आणि अशा खूप अडचणी आहेत ज्या टॅरोनी आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासोबत रेखी पण जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. रेखी का करावी, रेखी हिलिंग ही काय आहे आणि रेखी कुणाला घ्यायला हवे, रेखी शिकायला हवे की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजणार आहे. पॉडकास्ट एंड पर्यंत पहा. आणि ह्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेश्मा शिंदे मॅम. त्यांना 2 वर्षांहून जास्तचा एक्सपिरियन्स आहे टॅरो आणि रेखीमध्ये. तर पॉडकास्ट एंड पर्यंत पहा. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे आणि तुम्हाला पण काही प्रश्न असतील, तुम्ही पण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. मी खूप एक्साइटेड आहे. टॅरो कार्ड जे आहे ते आजकाल प्रत्येक रील्समध्ये पण जेव्हा मी रील्स स्क्रोल करत असतो, टॅरोबद्दल प्रेडिक्शन सांगत असतात. सो मला पण असं हवं होतं की कोणतरी आपल्या पॉडकास्टमध्ये टॅरोबद्दल चर्चा करेल. सो सर्वात आधी ना तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. ओके. माझं नाव रेश्मा शिंदे आहे. तर मी साधारणतः 2 वर्षापासून टॅरोट आणि रेकीमध्ये हे करते, फील्डमध्ये त्याच्या फील्डमध्ये. तर ॲक्च्युली कसं झालं की टॅरोट किंवा ह्याच्यामध्ये येण्याचा माझा काहीच हे नव्हतं. ओके. म्हणजे मी नॉन बिलिव्हर होते पूर्ण. तर असं झालं की माझे मिस्टर होते, त्यांना कुणीतरी फ्रेंडने सांगितलं की आपण रेकी करू, तुम्हाला खूप लाईफमध्ये त्याचा इफेक्ट पडेल. म्हणजे तो फेज होता की थोडासा खूप डिस्टर्बिंग होता फेज, अच्छा. लाईफला काही प्रोग्रेस मिळत नव्हती वगैरे असं होतं. तर लिटरली 2-3 महिने झाले असे की ते चाललं होतं की करायचं, हो नाही असं चाललं होतं. तर ते मला म्हणत होते की आपण दोघं एकत्र करू म्हणून. तर मला अजिबात त्याच्यात विश्वास नव्हता. मी म्हटलं हे एवढं कोण बसणार आहे? मला तर अजिबात पेशन्स नाहीये. एवढा वेळ ते मेडिटेट करा आणि हे करा ते करा. अजिबात माझ्यात पेशन्स नाहीये. असं मी स्पष्ट सांगून मी नकारच दिला त्या गोष्टीला. पण आय डोंट नो, ही फोर्स्ड मी. मग त्यांनी फोर्स केलं. म्हटलं ठीक आहे, आता त्यांच्यासाठी का होईना आपण जाऊन बघू एकदा. म्हणून ते रेकी लेव्हल 1 केलं. पण तिथून जे माझी लाईफ चेंज झाली पूर्ण. तर लिटरली म्हणजे मला स्वतःलाच लाईफमध्ये एवढे अनुभव आले त्या गोष्टीचे, एवढे म्हणतो ना आपण इनर कामनेस म्हणतो आपण, की आपल्या स्वतःलाच आतमध्ये जे शांतता येते, त्या गोष्टी खूप खूप म्हणजे खूप फरक पडला माझ्या लाईफमध्ये. आणि ओव्हरऑल आपण जिथे शांत होतो तिथे मग आजूबाजू आपली सराउंडिंग पण शांतच होते. येस, करेक्ट. असं तो फरक पडला. मग तिथून माझी प्रोग्रेस सुरू झाली, ती झालीच. मग एक एक गोष्टी मग पुढे वाढत गेल्या. टॅरोमध्ये इंटरेस्ट कधी आला?
टॅरो तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे रेकी मी जिथे रेकी मी केलं त्यांच्याकडे, तर ते टॅरोट पण करत होते. पण मग ते असं झालं, की ते कार्ड्स मी फर्स्ट टाईम बघितले होते. ते जे स्प्रेड करतात त्यांच्याकडे मी ॲक्चुअली आम्ही दोघे ॲज इन हसबँड वाईफ आमचे प्रश्न विचारायला गेलो, की लाईफमध्ये प्रोग्रेस का होत नाहीये? काय प्रॉब्लेम आहे वगैरे. तर मग त्यांचे गाईडन्स वगैरे प्रिडिक्शन्स मिळाले. त्याप्रमाणे ते बरोबर पण झाले गोष्टी, की ते अच्छा. कनेक्ट पण होत होते आम्हाला लाईफमध्ये, की हां. हां, ह्या पिरियडमध्ये हे होईल, ह्या पिरियडमध्ये हे होईल. पण मग रेकी झाल्यानंतर माझं ते सेल्फ हिलिंग वगैरे स्टार्ट झालं वगैरे. मग मी थोडंसं हे घेतलं गॅप. पण मग ते डोक्यात कुठेतरी होतं, की ह्या मॅडम टॅरोट करतायत. कार्ड्सवरनं एवढे कसं काय गाईडन्स प्रेडिक्शन्स. देतायत हां, ते? हां. कसं काय ॲक्युरेट गाईडन्स देतात आणि ते रिलेट कसं होतं माझ्या लाईफशी? हं, म्हणजे काय मॅजिक आहे हं. ह्याच्यात? नुसतंच तर कार्ड्स आहेत आपण स्प्रेड बरोबर. करतो. हां. बाकी काय आहे त्याच्यात? मग ते खूप खूप म्हणजे इच्छा होती शिकायची, पण कधी असं झालं नाही, की जाऊन कोर्स करावा किंवा शिकून घ्यावं वगैरे. हं, हं. तर माझ्या मिस्टरांची एक फ्रेंड होती. तर ते ॲक्चुअली टॅरोटमध्ये त्यांनी ऑलरेडी हे केलेलं होतं. म्हणजे शिकले होते. नाही शिकले नव्हते. त्यांनी कोर्स घेतला होता तो. शिकण्यासाठी तो घेतला होता अच्छा. तो हां, कोर्स. हां. पण काही कारणास्तव त्यांना ते जमलं नाही. तर त्यांना लक्षात आलं, की मी रेकी वगैरे करते असं म्हणजे चर्चा हं. फॅमिली ह्याच्यात मीटिंगमध्ये वगैरे होते, की असं चर्चा, की मी रेकी वगैरे करतीये, अच्छा. चालू आहे असं. तर ते सहज आले माझ्याकडे. ते म्हटले, "बघ माझ्याकडनं तर होत नाहीये. तू करत असशील तर मी सगळा कोर्स आहे तो ॲज इट इज उचलून मी तुला देते. ओके. तर तू तयार आहे का?" म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं, की हे हां. माझ्या लाईफमध्ये येणार आहे आणि ह्या अशा याच्याने येणार आहे. म्हटलं माझ्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये बरोबर. ह्या गोष्टी होत्या, की हां. करायच्या आहेत, पण कधी करायचं हे माहीत डिसाईड नव्हतं मला. नव्हतं. हां. तर ते लिटरली युनिव्हर्सने ते मला दिलं. हं, हं. मी हो म्हटलं, घेतलं. म्हणजे पूर्ण जो रेडीमेड सेटअप असतो ना, की कोर्स अच्छा. पूर्ण हां. शिकायचा, बरोबर. करायचा आणि इव्हन त्यांनी कार्ड्स जे स्वतःसाठी घेतले होते, अच्छा, ते तेही दिले. कार्ड्स सकट त्यांनी सगळं दिलंय मला. ओके. म्हणजे थँक्स टू देम, हां, हां, हां. की त्यांच्यामुळे हे सगळं मग माझी जर्नी तिथून पुढे सुरू झाली ओके, अशी. ओके. मी खूप एक्साइटेड आहे. हां. मला बरेच प्रश्न आहेत. हं. पण टॅरो कसं वर्क करतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी ऑडियन्सला दाखवू. ओके. मग एक काम करू आपण. मी हं. तुमचं आता लाईव्ह रीडिंग करते एक. चालेल. हां, हां, जेणेकरून तुम्ही फक्त मला तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ द्या. हां. बाकी काहीही देऊ नका क्वेशन्स. चालेल. मग ते मी कार्ड्स काढते आणि ते तुम्हाला रिलेट होतायत का ते तुम्ही स्वतःहूनच सांगा मला. चालेल. ठीक आहे, ठीक आहे. ओके? हां, हां. ठीक आहे. तुमचं नाव? सागर पवार आणि बर्थ डेट 2/2/95. आता ह्या कार्ड्सवरनं असं कळतंय मला, हं. की तुमच्या लाईफमध्ये खूप सारं मनी आहे. ओके. खूप सारा प्रोग्रेस आहे. म्हणजे फ्रीडम आहे. कुठेतरी लाईफ तुमची थोडीशी स्टक झाली होती. तुम्हाला काइंड ऑफ दिशा मिळत नव्हती. करेक्ट. म्हणजे खूप असं म्हणतो ना आपण, की लाईफमध्ये कुठे जायचं, काय करायचं काहीच कळत नव्हतं तुम्हाला. हां. पण एक कुठेतरी होप होती ती थोडीशी, जी तुम्हाला सांगत होती, की स्टेप बाय स्टेप जा पुढे. एकदम जास्त जंप करू नको, हं. असं सांगितलंय. तर ती होप तुम्ही धरली आणि आता असं प्रेझेंट कंडिशन आहे तुमची, की तुम्ही एक गोष्ट तुम्ही कंप्लीट केली आहे. ती पूर्ण सेटअप केली, आता दुसऱ्या गोष्टीकडे वळलात. आता करेक्ट. ती पूर्ण सेटअप केली, आता तिसऱ्या गोष्टीकडे वळतायत. म्हणजे हळू-हळू तुम्ही असं हं, हं. प्रोग्रेस करत चाललाय त्या दिशेने आणि फ्युचर तुमचं असं आहे, की खूप पैसा आहे, खूप फ्रीडम आहे तुम्हाला ओके. आणि भरपूर म्हणजे जे तुम्ही व्हिज्युअलाइज मॅनिफेस्ट मॅनिफेस्टेशन. कराल, हां. ते तुम्ही अचीव्ह करणार आहात. ओके. असं हे कार्ड्स दाखवतायत. ओके. मॅम आता हे असेच प्रश्न समजा आपल्या ऑडियन्समध्ये जे हा पॉडकास्ट पाहतायत, जर कोणाला घरी कोणाच्या आजारपण असतं, ओके. काही लोकं बरीच मेहनत करतात, पण त्यांना तो रिझल्ट नाही मिळत, ते यश मिळत नाही लाईफमध्ये. परत अशा ना बऱ्याच गोष्टी असतात. हं. तर काय-काय गोष्टी आपण टॅरोनी आपल्या लाईफमध्ये चेंजेस करू शकतो? म्हणजे काय-काय गोष्टी तुम्हाला म्हणजे समजतात टॅरोनी? ओके. लाईफमध्ये नाही कसं आहे माहिती आहे का, समोरचा जो व्यक्ती येतोय त्याची एनर्जी काय आहे त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये, ओके. त्या एनर्जीनुसार ते कार्ड निघत असतात. म्हणजे आम्ही फक्त मीडिएटर आहोत ह्या गोष्टीसाठी. युनिव्हर्स जे डिरेक्शन्स किंवा जे गाईडलाईन्स देतात आम्हाला,
ती तुमची एनर्जी त्या कार्ड्समध्ये असते आणि ते कार्ड्समध्ये फ्लो होऊन मग तुमची एनर्जी ती पुढे तुम्ही अच्छा. कसं गायडन्स तुम्हाला येतं की कसं तुम्ही जायचं पुढे. ओके. आता समोर एखाद्याला जॉब करायचं की बिझनेस करायचं आहे ह्यात हम्म. तो कन्फ्यूज आहे की त्याला कळतच नाहीये की जॉबमध्ये स्टेबल आहे, Right. मंथली एवढा इन्कम येणार आहे, बिझनेसमध्ये हात घातला तर गॅरंटी नाहीये पैसे येईल की नाही किंवा पुढे फ्युचर काय असणार आहे बिझनेसमध्ये. तर कार्ड हे तुम्हाला डिरेक्शन दाखवतो की तू जॉबकडे जा, जॉबकडे गेल्यानंतर काय होणार आहे ते कार्ड्समध्ये सांगतात की ओके. असं असं तुमचं फ्युचर आहे किंवा बिझनेस केल्यानंतर असं असं तुमचं फ्युचर आहे, चूज तुम्हाला करायचंय. आम्ही Right. तुमच्या समोर दोन्ही ऑप्शन्स ठेवणार, हम्म. बिझनेसमध्ये हे दाखवते, जॉबमध्ये हे दाखवते, ते तुम्हाला चूज करायचं आता अच्छा, काय. म्हणजे म्हणजे आम्ही गायडन्स फक्त येणार. गायडन्स देणार तुम्हाला ओके. हा. काइंड ऑफ. ठीक आहे, म्हणजे तुमचं कन्फ्युजन जे आहे ते 90% आम्ही क्लिअर करणार. आता Correct. 10% तुम्ही डिरेक्शन कोणतं चूज करताय त्याच्यावर. हम्म. आता जर मी सांगितलं जॉबमध्ये हा तुम्हाला पुढे प्रोग्रेस नाहीये, पुढे फ्रस्ट्रेशनच येणार आहे, बॉसचं बॉसिंगिरी येणार आहे हा. वगैरे, कलिग्स तुम्हाला सपोर्ट नाही करणार आहे, तुम्ही इरिटेट होणार. इरिटेट होणार आहे, प्रोग्रेस नाहीये, हे कार्ड दाखवते हा. काइंड ऑफ. ठीक आहे, म्हणजे काही नेगेटिव्ह असा कार्ड नसतो पण थोडंसं डाऊनफॉल आहे त्या कार्ड. बरोबर. हा. आणि बिझनेसमध्ये दाखवते की तुम्ही आत्ता चान्स घ्या, भले तुम्हाला आत्ता 1-6 महिने काही अच्छा. प्रोग्रेस नाहीये हा. बट फ्युचर तुमचं खूप ब्राईट आहे त्याच्यात. हम्म. तुम्ही स्वतःचे बॉस असणार आहे, एवढंच की ऍक्शन घ्यावी लागणार आहे. मग आता हा. तुमच्यावर डिपेंड बरोबर, आहे ना की हा. तुम्ही काय चूज करणार आहात. करेक्ट. हां, मग हेच कार्ड तुम्हाला सांगतं. मग अशाच गोष्टीमध्ये तुम्ही हेल्थ रिडिंग पण करतो आपण कार्ड्समध्ये, कार्ड्स थ्रू. इव्हन तुमचं काही वस्तू हरवली असेल ओके. ती सुद्धा आपण शोधून काढतो. शोधून इन द सेन्स की तुम्हाला सांगतं की ती वस्तू कुठे हरवली आहे, अच्छा, हे सुद्धा कार्ड्स तुम्हाला सांगू शकतात. म्हणजे एक पण एवढंच एक्झाम्पल की- एक्झाम्पल द्याल त्यावर. एवढंच की तुमचं फक्त काय आहे की जास्त काळ नाही व्हायला पाहिजे त्याला. मॅक्झिमम 1 वर्षाच्या किंवा 6 महिन्याच्या अच्छा. आतली जर वस्तू असेल हरवलेली तर ती तुम्ही काढू शकता. आता एक क्लायंट असं होतं की त्याचं म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमधलेच होते की त्यांचं गोल्ड रिंग हरवली होती. हम्म. ती त्या मे बी आवरण्यात वगैरे जे काही आपलं कुठे सणासुदीचं जे विसर्ग, आवरावर हा. असते तर ती त्यांच्या लक्षात नाही आली कुठे हरवली ओके. वगैरे असं. तर ते कार्ड्स थ्रू आपण स्प्रेड केले, लॉस्ट अँड फाउंडचं स्प्रेड केलं आणि कार्ड्स थ्रू ते आपण हे काढलं. तर ते कार्ड्स असं दाखवत होते की तुमच्या घरातच कुठेतरी आहे, कुठेतरी असं कबर्डमध्ये आहे वगैरे. अच्छा. नाही तर मग ते कबर्डच्या खाली किंवा वरती वगैरे बघा. असा छोटा मुलगा दाखवलाय कार्डमध्ये की ते त्याच्या थ्रू कुठेतरी हे झालंय. मग हा. त्याला ते डिरेक्शन्स दिलं आम्ही की Right. नाही, तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, तुम्ही इथे विचारा, कुणाकडनं ते गेलंय का. बाहेर कुठे गेलेलं नाहीये, तुमच्या घरीच घरातच आहे हे हा. दाखवते. हा. त्याच्यामुळे बाहेर तुम्ही स्कोप नाहीये, तुम्ही जाऊच नका बाहेर. अच्छा. मग तुम्ही घरात मग कुठे शोधायचं, हम्म. तर ते कबर्ड दाखवले, ती जागा पण दाखवली आहे तुम्हाला, लोकेशन की हम्म. कुठे आहे ते. मग तो एवढाच कॉर्नर शोधा. ओके. मग तिला 6 महिन्याने का होईना ती गोष्ट मिळाली अच्छा, नंतर. म्हणजे ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती पडतात. पडतं माहिती. पण ते ओके. कसं रिसेंट, आता तुम्ही म्हणाल की 5 वर्ष जुनी हा, हा. हरवलेली गोष्ट किंवा Correct. 2 किंवा मग ती तर गेलीच असं Yes, समजायचं ना. yes, हा. तेव्हा कार्ड हे पण सांगतं स्टार्टिंगला की ती गोष्ट मिळणार आहे की नाहीये. हम्म. मिळणार असेल तरच पुढचे प्रिडिक्शन्स आपण सांगू शकतो की कुठे 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 मिळणार आहे. हा. नाहीच मिळणार आहे म्हटल्यानंतर तो विषय संपूर्णच गेला ना मग तिथे ओके. असं. मग ते मिळणार का नाहीये तर ते आपण विचारू शकतो कार्ड्सला. ते कार्ड्स पुढे डिटेल्स देऊ शकतात आपल्याला की ते हम्म. का मिळणार नाहीये. तर हे असं इथे गेलंय. आता सपोज तुम्ही कुठेतरी गार्डनमध्ये गेलात, पब्लिक प्लेसवरती गेलात आणि तिथे तुमचा फोन हरवला किंवा काही हरवलं, कार्ड्स तिथे ऑब्व्हियसली नाहीच म्हणणार आहे, कारण ते पब्लिक प्लेस आहे. Yes. कुणी घेऊन गेलं ते घेऊन, काहीच हा. करू शकत नाही बरोबर. आपल्याला. तो प्रकार बरोबर. आहे कार्ड्समध्ये. तसंच मॅम, आता समजा जर कुणाला न्यू फ्लॅट घ्यायचा आहे ओके. आणि त्यावेळी त्यांना जास्त गोष्टी माहिती नाही, पण टॅरोबद्दल त्यांना आयडिया आहे हम्म. की टॅरोनी जर मी चेक केलं तर मला फ्युचरमध्ये प्रोग्रेस आहे की नाही, हो. कारण प्रत्येक जण घर घेतं त्यानंतर त्यांची एक नवीन लाईफ स्टार्ट होते. बरोबर. सो त्या लाईफमध्ये समजा जर डाऊनफॉल झाला घरी गेल्यानंतर तर हम्म. प्रॉब्लेमच आहे. प्रॉब्लेम सो त्याआधी एक एक जण विचार करतात की हम्म. आपण म्हणजे वास्तू बघू नाही तर काही ना काही. तर हम्म. तसं टॅरोनी आपण प्रेडिक्ट करू शकतो की घरामध्ये लाईफ कशी असणार आहे पुढे. येस, नक्कीच प्रेडिक्ट करू शकतो आपण. ओके. म्हणजे त्यांना लिटरली आपण एवढंही सांगू शकतो की हां, तुम्ही खरंच इथे गेल्यानंतर तुमची प्रोग्रेस आहे की नाहीये, किंवा ही वास्तू तुम्हाला चांगली आहे की नाही, की तुम्ही बुकिंग करू की नका, किंवा तुम्हाला सेकंड ऑप्शन्स पण मिळते का इथे, सेकंड अपॉर्च्युनिटी सुद्धा येते का, म्हणजे अच्छा. ह्या फ्लॅटशिवाय तुम्हाला दुसराही फ्लॅट आहे का, की इथे न जाता तुम्ही त्याच्याही पेक्षा बेटर बघू शकता का ओके. दुसरीकडे. असंही ऑप्शन्स आपण टॅरो अच्छा. थ्रू देऊ शकतो त्यांना. म्हणजे नुसतं त्याच वास्तूचं नाही, पण बाकी पण तुम्ही चेक करू शकता, हे Yes. ऑप्शन पण आपल्याला येतं. येस. ओके. येस. आता ज्यावेळी नेगेटिव्ह कार्ड्स येतात हां. टॅरो कार्डच्या रिडिंगमध्ये, तर त्याचा अर्थ काय
खूप नेगेटिव्ह असतो नाही, का? ते ॲक्चुअली निगेटिव्ह नसतात. तर ते तुमचं म्हणतो ना एक कमी बाजू दाखवतो तुम्हाला, की बाबा ओके. ही बाजू तुम्ही सोडा तुमची आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, की जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी येतील. हं. म्हणजे ते असं घाबरण्यासारखं कार्ड नाहीये, की ते निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह नाही धरायचं त्याला, की ते तुमची नकारात्मक बाजू दाखवतायत ते ओके. कार्ड्स, की बाबा ही तुमच्यात म्हणतो ना, की लूप होल्स आहेत, हे बॅड थिंग्स आहेत, हे हं. सोडा तुम्ही. मग हे जर सोडलं तुम्ही आणि चांगल्या प्रॉपर दिशेने ॲक्शन घेतली, गाईडन्सने ॲक्शन घेतली, तर तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होऊ शकतं. ओके. किंवा जर निगेटिव्ह कार्ड फ्युचरमध्ये येत असेल, तर तुम्हाला सांगेल, की ह्याच्यापासून प्रिकॉशन्स घ्या, हं. की असं-असं होणार आहे दिसतंय. तर तुम्ही जर आत्ताच ॲक्शन ती चेंज केली तुमची गाईडन्सनुसार, हां. तर ते जे ॲक्शन फ्युचरमध्ये होणार आहे निगेटिव्ह, ते होणार नाही. ते टळून जाईल. मॅम टॅरो कार्डमुळे आपलं लाईफ बदलू शकतं का? ऑब्व्हियसली कारण जर तुम्हाला चांगली ॲक्युरेट डिरेक्शन्स मिळेल, पॉझिटिव्ह डिरेक्शन्स मिळेल, तर नक्कीच तुमची थिंकिंग चेंज होईल, तुमचं ॲक्शन त्या दिशेने जाईल येस. आणि हां. तुमची लाईफ नक्कीच प्रोग्रेस होईल आणि चेंज होईल ना. करेक्ट. हां. जर तुम्हाला डिरेक्शनच प्रॉपर मिळणार नाही, तुम्ही जसं तुमच्या डोक्यात चालतंय त्या हिशोबाने जाणार, आजूबाजूचे लोकं सांगतायत त्या हिशोबाने जाणार, तुम्ही कन्फ्यूज असाल आणि तसंच जात राहणार. हं, हं. तर तुम्ही जे विचार केला तसंच येणार ना पुढे. तुम्हाला बरोबर. बरं दिशाच नाहीये ना प्रॉपर. राइट, राइट, राइट. हां. मला आता 2-3 एक्झाम्पल द्या. जे आत्तापर्यंत तुमच्याकडे लोकं आलेत. हं, हं. जसं तुम्ही ते गोल्डचं सांगितलंत ना, हां, हां. तसे जरा 2 हां, तर तसं एक एक्झाम्पल होतं, की रिलेशनशिपमधलं एक्झाम्पल आहे, की एक टीनेज गर्ल आली होती माझ्याकडे, की तिचा असा क्वेश्चन होता, की माझा जो एक्स आहे और व्हॉटएव्हर तो फ्रेंड आहे, तर मी कन्फ्यूज आहे, की त्याची फिलिंग काय आहे माझ्याबद्दल. अच्छा. हां. कारण आम्ही म्हणतो ना, की रिलेशनशिपमध्ये आहोत. म्हणजे ती एवढंही म्हणत होती, की 2.5 वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लिटरली आम्ही मॅरेजपर्यंतचा आमचा विचार होता ओके. त्या गोष्टीत. पण त्याने सडनली स्टॉप केलं माझ्याशी बोलणं. हां. म्हणजे स्टॉप इतपत केलं, की तो वर्ष झाला तो बोलत नाहीये अच्छा. माझ्याशी इतपत. मग त्याचं आता करंट फिलिंग काय आहे माझ्या बाबतीत हं. आणि तो खरंच माझ्याशी कॉन्टॅक्ट करेल का वगैरे. तर मी ते कार्ड स्प्रेड्स केले. मी म्हटलं हे बघ कार्ड्सचं पॉझिटिव्ह सांगतायत. ते कधी तो करेल ते पण तिला सांगितलं. म्हटलं 1-2 महिन्यात तो तुझ्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करेल. ओके. म्हणजे 1 महिना तर घेऊनच धर म्हटलं कॉन्टॅक्ट करेलच तो शुअरली. तर ती म्हटली म्हणजे मला असं वाटत नाही कारण तो माझ्याशी काहीच कम्युनिकेट करत नाही. मी म्हटलं, "हे बघ तू तुझं बिलीफ स्ट्राँग ठेव" म्हटलं. हं. शेवटी कसं आहे कार्ड्स ती एनर्जी घेतीये. येस. तू जर तुझं बिलीफच स्ट्राँग नाही ठेवलं तर ते कार्ड पण निगेटिव्हच सांगणार ना. आणि ते हं. कार्ड तुला डिरेक्शन देतायत चांगले, की तो येणार, तो बोलणार तुझ्याशी. ओके. तू पेशन्स ठेव आणि बिलीफ ठेव त्याच्यावरती, तो येईल. हं. हां, पण तू ॲक्शन पण घे कुठेतरी, की बाबा तू विचार त्याला ना, तू पण थोडंसं हे घे इनिशिएटिव्ह. हां. हां, इनिशिएटिव्ह घे. तर मी असं तिच्याशी बोलले, "हो," म्हटली, "मॅडम ठीक आहे," वगैरे असं बोलली. आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेन काय होतंय काय नाही. आणि जसं माझा फोन झाला, फोन ठेवला हं. आणि दुसऱ्याच मिनिटाला तिला त्याचा मेसेज आला. अच्छा. ओके. म्हणजे लिटरली 8 आणि 10 महिन्यानंतर तो मेसेज आला तिला. ओके. बरोबर. हां, तो तेवढा टाईम तो तो बोलला टाईम नव्हता पिरियड होता. तिच्याशी. हां. म्हणजे ह्याला आम्ही पण शॉकच झालो, की येस. बाबा आम्ही ॲज अ टॅरो रीडर आहोत, पण तरी आम्हाला पण प्रत्येक रीडिंगमध्ये असं शॉकिंगच नवीन-नवीन रिझल्ट्स एक्सपिरियन्स असतात. मिळतात, हां, हां. बरोबर. हां. की म्हणजे आम्ही डिसबिलीव्ह करत नाही या गोष्टीला, हां, पण ते हां. युनिव्हर्सचं जे चॅनल असतं, जे तुमची एनर्जी त्याच्यात असते, हं. त्याच्यानुसार ज्या गोष्टी घडतात, म्हणजे आम्हालाही छान वाटतं, की एखाद्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, इश्यू सॉल्व्ह हं. होतोय आणि टॅरोट त्याला गाईड करतंय प्रॉपर. म्हणजे त्याच्या लाईफमध्ये काहीतरी चांगली गोष्ट घडतीये हां. आणि मला आम्ही त्याचं चॅनल आहोत. बरोबर. मला हा ॲक्चुअली एक क्वेशन पण होता. एका सबस्क्रायबरनेच विचारला होता. त्यांच्या म्हणजे एक लेडी होती. तिचा बॉयफ्रेंड जो होता तो सोडून गेला होता काहीतरी ओके. आणि तिला हा प्रश्न होता, की तो परत माझ्या लाईफमध्ये येईल का? हं, हं. कारण मी आता दुसऱ्याचा कुणाचा काहीच विचार लग्नाचा वगैरे करत नाहीये. सो मला तोच हवाय. हं. सो म्हणजे जर समजा आता त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं तर टॅरोनी त्यांना समजू Guidance. शकतं, की हो. काय पुढे त्यांच्या लाईफमध्ये होणार आहे. येस, येस. किंवा इतपत समजू शकतं, की तो बेटर चॉईस आहे की नाही, की तो एक्स झालाय म्हटल्यानंतर तो गेलाय सोडून. हं. आता तुला तोच परत तुझ्या लाईफमध्ये येईल का तुला न्यू अपॉर्च्युनिटीज आहे किंवा न्यू पर्सन येईल, हां. इथपर्यंतही कळू शकतं. म्हणजे तू त्याची आस धरून बसणं गरजेचं आहे किंवा खरंच तेवढं रिलायबल आहे का, की हं. त्याच्यासाठी बसणं, राइट, राइट. की मूव्ह ऑन करायचं पुढे. हां, की टाईम असाच म्हणजे त्यांचा वेट करण्यातच निघून वेट जाईल. करण्यातच. मॅम, बऱ्याच जणांचे डिवोर्स वगैरेचे पण प्रॉब्लेम्स असतात. हं. आता त्यांना माहिती आहे, की घरात त्यांना त्रास होतोय, म्हणजे मेलला फिमेलचा त्रास होतोय, फिमेलला मेलचा त्रास होतोय. म्हणजे हे असं चालूच असतं. आता त्यांना ना
लाईफला घेऊन कन्फ्युजन आहे हम्म, की मी ह्यातनं बाहेर पडू हम्म, की जी लाईफ चालली तीच चालू ठेवू. हम्म, आता बऱ्याच जणांना असंही असतं की ते जरी बाहेर पडले तर लाईफ त्यांची अजून चांगली होणार असते, हम्म. पण काही ना काही भीती नाहीतर लाईफ पुढे गेल्यावरती अजून वाईट होऊ शकते. तर ह्यामुळे जर आपण समजा टॅरोनी आपण चेक करून डिवोर्सचं पण चेक करू शकतो की नक्कीच. डिवोर्स. नक्कीच सांगू शकतो आपण ओके. की म्हणतो ना की खरंच ह्या लाईफमध्ये पुढे जो जो कोण आहे हस्बंड आहे किंवा वाईफ आहे जिच्या बरोबर फ्युचर काढण्यात की खरंच पुढे काही डिफरन्स होणार आहे का, काही प्रोग्रेस होणार आहे का लाईफमध्ये, का हे असंच लाईफ थ्रू आउट लाईफ चालू राहणार आहे का, ह्याच्यात मी स्वतः काय ॲक्शन घ्यायला पाहिजे का, मी कोणती मेडिटेशन करायला पाहिजे, काय रेमेडीज करायला पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी होतील, सुधारतील, रिलेशन सुधारतील, असंही आपण सांगू शकतो त्यांना. ओके. गायडन्स समजा मला टॅरो नंतर आला, हम्म, मला आता तुम्ही गाईड केलात की मला ह्या गोष्टी करायच्यात, हम्म, पण असा वेळही येतो जिथे आपण म्हणतो की कर्म ह्या गोष्टींच्या पलीकडे काहीच नसतं, कारण शेवटी आपण जे करतोय त्याच ह्याचे आपल्याला आज दिवस आपण पाहतोय जे आपण कर्म केलेत. बरोबर. सो टॅरो आणि कर्म हम्म. हे काय रिलेटेबल म्हणजे रिलेशन या दोघांचं कसं आहे? शेवटी एनर्जीच आहे ना ती. हम्म, कर्म म्हणजे तुम्ही जे केली ती एनर्जी ती जी परत येते तुमच्या लाईफमध्ये हम्म, रिव्हर्स होऊन. आणि टॅरोट काय तीच एनर्जी येतोय ना, म्हणजे तुम्ही आत्ता प्रेझेंट एनर्जी काय आहे तुमची, हा. तुम्ही खूप डाऊनमध्ये आहात, म्हणजे नक्की कोणत्या गोष्टीने तुम्ही सफर करताय किंवा काय रिपीटेड पॅटर्न्स आहे तुमच्या लाईफमध्ये जे चाललंय, आणि ते मग तेच गायडन्स देतो ना की तुम्हाला की तुम्ही ओके. याच्यातून कसं बाहेर पडणार आहात, हम्म, तुम्हाला काय इनिशिएटिव्ह घ्यावं लागणार आहे त्या गोष्टीसाठी, ओके. मग तेच सांगतं. ओके. पण असं म्हणतात की कर्मामध्ये मध्ये आपल्याला जायला नाही पाहिजे, जे पण चाललंय ते चालू राहिलं पाहिजे, कारण ते शेवटी आपल्या कर्माच्या हिशोबाने. मग जर समजा एखादा व्यक्ती टॅरो बघून त्याचं कर्म चेंज करतोय, नाही होत. ओके, असं नाही होत. नाही होऊ शकतं, नाही असं हम्म. नाही, पण तुम्ही आता जर सपोज बॅड कर्माच करत येत असाल हा. तर जर तुम्हाला ती गायडन्स मिळते की नाही तुम्ही चेंज करा तुमचं हे, हम्म, जेणेकरून तुमचं जे काही झालंय आता ओके, बट ह्याच्या पुढचं जे आहे ते तुमचं जे मागे तुम्ही केलं तर ते फ्लश आउट सुधारायचंय. होईल, हा, हा. काइंड ऑफ सगळं पुसून जाईल ना Yes, हळूहळू, yes. कारण गुड कर्म केला तरच ते मागचे कर्म सगळे तुमचे हे होतील, हा, हा. सायकल आहे Yes. ती पूर्ण लाईफची, तुम्हाला बॅलन्स करायचंय. बॅलन्स करावं लागेल. ओके. आणि मे मग ते बी गायडन्स देतच ना. युनिव्हर्स त्याला चान्स देतोय की आता चान्स आहे, तू म्हणजे टॅरो एक वे बनतंय, Yes. टॅरोनी त्यांना कळतंय की आता मला थांबायचंय हो, आणि पुढे लाईफ मला चेंज करूनच करायची. पुढे जायचंय. हो. सो मे बी तो म्हणजे चेंजिंग तुला टाइम असेल म्हणून जे आले तुमचे असेल. कर्म आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येत आहेत तुमच्या लाईफमध्ये, तर ते तुम्हाला चेंज करावे लागतील जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील हा. लाईफमध्ये. तर मॅम, टॅरोबद्दल ज्यांनाही काही प्रश्न असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. आता मला विचारायचं आहे रेखीबद्दल. ओके. रेखी एक्झॅक्टली आहे काय? आता एनर्जीजचा सगळा खेळ असतो हा, ते बरेच जण ऐकतात, पण एक्झॅक्टली रेखी काय आहे ते मला सांगा. रेकी ही युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, म्हणजे ती हॉलिस्टिक एनर्जी आहे की स्वतःमध्येच परिपूर्ण एनर्जी म्हणतो ना आपण तशी, की लाईफमधले कोणतेही प्रॉब्लेम्स असू दे, कोणतेही इश्यूज असू दे, फिजिकल, मेंटल, इमोशनल, हेल्थ रिलेटेड, लव्ह रिलेटेड, मनी रिलेटेड, करिअर रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, सगळे रेकी थ्रू आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. सगळे सॉल्व्ह करू शकतो आपण. इवन प्लांट्स आणि ॲनिमल्सला देखील आपण रेकी देऊ शकतो, म्हणजे इतपत इफेक्टिव्ह आहे ते. अच्छा. हम्म. जर मला आता मी बघू तर नाही शकत रेखी हम्म, कशी आहे वगैरे, पण जर मला समजा फील करायचंय की एनर्जीज आहेत, तर हम्म. ते कसं मी मग करू शकतो? आपण त्याला एक डेमो करू आपण, ओके. की मी आता 2 ग्लास घेते, दोन्ही ग्लासमध्ये ना मी एका ह्याच्यात सिम्पल पाणी ठेवते हम्म. जे आपण रेग्युलर यूज करतो, आणि एका ग्लासमध्ये आहे तर ती पाणी मी एनर्जाइज करून देते तुम्हाला ओके. रेकी थ्रू. हा. मग ते डिफरन्स तुम्ही एक पाणी जे रेग्युलर आहे ते सिप करून बघा, आणि त्याच्यानंतर हे जे मी एनर्जाइज केलं ते पाणी सिप करून बघा, त्याच्याने तुम्हाला ओके. काय टेस्टमध्ये फरक जाणवतो. अच्छा, ते तुम्ही एनर्जीज स्वतःच- त्याच्यामध्ये Yes, असणार. त्याच्यात ते एनर्जीज येणार, तो फरक तुम्हाला स्वतःच टेस्टमध्ये लक्षात हम्म, येईल. हम्म, हम्म. ओके. हम्म. मग एक फक्त 2 सेकंद मी Sure. ते करते. येस. हे आता तुम्ही हे पाणी पिऊन बघा, साधं, हे नॉर्मलवालं आहे, हम्म. आणि हे एनर्जाइज्ड वॉटर.
हे आपलं सिम्पल आहे. नॉर्मलवालं. आणि हे एनर्जाइज्ड वॉटर. हम्म. काय डिफरन्स जाणवतो? तुम्हाला हे पाणी प्यायल्यावरती जिभेवरती ना असं काही वाटलं नाही, पण ह्याच्याने आहे ना असं वाटलं की काहीतरी असं चुरचुरतंय, एक हलका असं फील आला. बट रिअल फील आहे का हा? हा खरं ह्याच्याने नाही, रिअल आहे म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला, कारण हे ऍक्च्युली डिफरन्स हा एनर्जीचा असतो. ह्याच्याने आपण काय काय म्हणजे बरं करू शकतो, म्हणजे हिलिंग रेखीनी आपण कोणत्या व्यक्तीला देऊ आता शकतो? फॉर एक्झाम्पल मी पाण्याचंच उदाहरण घेते. आपली बॉडी 75% ही वॉटर होल्ड करते. हम्म. बरोबर आहे, हे तर सायन्स आहे प्रूफ. आता विचार करा, हे पाणी मी एनर्जाइज करून तुम्हाला आत्ता जस्ट 1 सेकंदासाठी प्यायला दिलं. हा, हे जर पाणी रेग्युलर घरामध्ये एनर्जाइज्ड पाणी असेल बरोबर. आणि सगळ्या घरच्या फॅमिली मेंबर्सना जर आपण हे पाणी एनर्जाइज दिलं की बाबा त्यांची हेल्थ सुधारू दे, वॉट एव्हर Yes. मॅनिफेस्ट त्याच्यात करू आपण, की त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळू दे, त्यांच्या लाईफमध्ये जे काही चांगलं, जे काही आपल्याला हवं आहे बरोबर, आपल्या हा. फॅमिली मेंबर्स बाबतीत किंवा ओव्हरऑल आपण फॅमिलीसाठी काय हवं आहे वगैरे, जर हम्म. आपण असं करून दिलं रेग्युलर, तर लाईफ किती चेंज होऊन येस, जाईल त्यांची. बरोबर आहे. हा हा, मग तेच आहे हे. ओके. मॅम, आता ना स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टी तर खूप चालूच आहेत लाईफमध्ये, आणि हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. येस, तर रेखीने आपण हील करू शकतो का हे? ऑब्व्हियसली हील करू शकतो. ओके. कारण ती एनर्जीज आहे, ती तुम्हाला काम करते, तुमच्या नर्वस सिस्टमवरती काम करते ती. हम्म, जिथे तुमचं ब्रेनच एकदम कामली शांत होतो. म्हणतो ना असं की तुम्ही काइंड ऑफ मेडिटेशनमध्ये जाता, जिथे तुम्हाला म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, तर ती आपण खूप टेन्शनमध्ये राहतो, की त्या टेन्शनमध्ये ती काम होत नाही आपल्याकडनं. हम्म, ते उलटं पुलटंच काम होऊन जातं आपल्याकडनं. पण जर रेकी जर आधी केली आपण आणि त्या कामासाठी गेलो, इम्पॉर्टंट कामासाठी, हम्म. आपला माइंड ऑलरेडी काम आहे बरोबर. तिथे, हा. आपण खूप शांततेने विचार करू. जरी काही ऑब्स्टिकल आले तरी त्याला आपण पॅनिक नाही होणार त्या गोष्टीसाठी. तिथे आपण खूप शांतपणे आपल्याला मार्ग काढता येईल तिथे, बरोबर. आणि निघणार तो मार्ग आपल्याला. म्हणजे ते कधी ते गोष्ट एवढी आपल्याला वाटत होती की खूप मोठी आहे, ती स्मूथली निघून जाईल हे पण कळणार नाही. अच्छा, ओके. आणि एन्झायटी म्हणाल तर आता आजकालचं हेच आहे जनरेशन, की रात्री झोप लागत नाही, इन्सोमनिया सारखा आजार वगैरे आहे. तर तिथे झोपताना झोपायच्या आधी रोज रात्री जर 5 मिनिटं जरी तुम्ही मेडिटेशन केलं, रेकी म्हणजे आता रेकी ज्यांचं आहे किंवा ज्यांनी अटोनमेंट घेतले किंवा ज्यांच्याकडे तुम्ही जाल रेकी सेशनसाठी, त्यांच्याकडनं जरी तुम्ही डेली सेशन्स वगैरे घेतल्या ना, तरी तुम्हाला खूप फरक जाणवेल या गोष्टीचा. ओके. प्रचंड फरक जाणवेल. PCOD, PCOS Yes. हे जे प्रॉब्लेम आहेत आता, आणि त्याच्यामुळे नंतरही लेडीज लोकांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सो ह्यांनी म्हणजे रेखीने आपण हे हील करू शकतो का? येस. PCOD म्हणजे काय आहे? आपला एब्डॉमिनल पार्ट आहे खालचा लेडीजचा, जो की सेक्रेल चक्र आहे. सेक्रेल चक्र हा सिक्रेटिव्ह आणि रिप्रोडक्शनसाठीच यूज होतो. तर तिथे जर आपण त्या चक्रावर जर हिलिंग दिलं, तर त्याच्या रिलेटेड जे काही आजार आहेत ते सगळेच हील होणार. ओके. सगळेच हील होणार. म्हणजे आपले जे 7 चक्र, रेकी ॲक्च्युअली काय आहे, तर 7 चक्राज आहेत आपल्या आतले. जे स्टार्ट होतं ते आपल्या रूट चक्रापासून. मग इथे येतं ते रूट चक्र येतं, इथे सेक्रेल चक्र येतं, इथे सोलार प्लेक्सिस चक्र येतं, इथे तुमचा हार्ट चक्र येतो, इथे थ्रोट चक्र येतं, इथे थर्ड आय चक्र, आणि हा क्राउन चक्र आहे. ओके. मग रूट चक्र कशाशी रिलेटेड आहे, तर तुमचं स्टेबिलिटी आणि सिक्युरिटीशी रिलेटेड. म्हणजे जिथे तुम्हाला वाटते की मला सिक्युरिटी नाही आहे, मला स्टेबल लाईफ नाही आहे, माझी ग्रोथ होत नाही आहे, मनी रिलेटेड इश्यू आहे, माणूस कन्फ्यूज असतो ना तिथे लाईफमध्ये, तिथे रूट चक्र तुमचा इफेक्ट आहे, ब्लॉक्ड आहे. जिथे तुमचं रिप्रोडक्शन, फिमेल्स स्पेशली ॲब्डॉमिनल पार्टचा प्रॉब्लेम आहे काही, म्हणजे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल म्हणा किंवा जेंट्सचा प्रॉब्लेम आहे किंवा हे म्हणतो ना आपण किडनी स्टोन वगैरे, राईट. तर तो सेक्रेल चक्र इफेक्टेड आहे तुमचा, तो ब्लॉक आहे तिथे. मग मणिपूर चक्र म्हणजे काय आहे, सोलार प्लेक्सस म्हणजे मणिपूर चक्र. तो म्हणजे काय आहे, तर तुमचं गट इश्यू आहे, डायजेशन होत नाही प्रॉपर, तुमचं कॉन्स्टिपेशन आहे, त्याच्यामुळे तुमचं सगळं सिस्टम बिघडलंय, झोप येत नाही रात्री, खाणं जात नाहीये प्रॉपर, खाल्लं की ते लूज मोशन्स वगैरे होतात, किंवा अजून त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग तुमचा हा चक्र डिस्टर्ब्ड आहे. ओके. हार्ट चक्र सेल्फ लव्ह, रिलेशनशिप, फॅमिली इश्यूज, इमोशन्स, कनेक्शन्स नाही आहे कुणाशी, पॅरेंट्सशी नाही आहे, मुलांशी नीट कनेक्शन नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे, तुमचा हार्ट चक्र ब्लॉक आहे.
ओके. थ्रोट चक्र म्हणजे तुम्ही कम्युनिकेशन नाही करू शकत आहे प्रॉपरली. हम्म. म्हणजे तुम्हाला जिथे बोलायचं तिथे तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही हा. सप्रेस होत आहेत तुमचे थॉट्स. ओके. त्याच्यामुळे मे बी ऑफिसमध्ये जर कोण असेल तो बोलूच नाही शकत, बोलूच नाही सक्सेस शकत. प्रोग्रेसच नाही होणार त्याची. नाही होणार. तिथे थ्रोट चक्र म्हणजे आपल्याला हा. फ्रीली बोलता आलं पाहिजे ना, Yes. जिथे पाहिजे तिथे ते पॉइंट्स आपल्याला बरोबर. आपले मांडता आले पाहिजेत. मग ते जेव्हा होत नाही ते आपलं कम्युनिकेशन Throat गॅप आहे, कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे, हम्म. थ्रोट चक्र इफेक्ट आहे. थर्ड आय चक्र तुमचं कॉन्शियस माइंड. हम्म. खूप खूप क्लटर आहे तुमच्या माइंडमध्ये, खूप विचार आहेत, खूप नेगेटिव्ह विचार आहेत, खूप थॉट्स आहेत. मग तुम्ही नुसतंच विचार करताय ओके. आणि ओव्हर थिंकिंग म्हणतो ना आपण, की हा. ज्याच्यामध्ये तुम्ही लिटरली डिप्रेशनमध्ये जाताय. हम्म. म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन जे आपण म्हणतो ना, करेक्ट. हा. थर्ड आहे. अच्छा. खूप प्रमाणात इफेक्ट आहे. इफेक्टिव्ह म्हणजे ब्लॉकेजेस आहेत तिथे. हम्म. आणि क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्र, जो तुमचा स्पिरिच्युअली कनेक्टेड असतो, अच्छा. सबकॉन्शियस माइंड. हा. म्हणजे आपण म्हणतो की आपलं देवाशी कनेक्शन जॉईंट बरोबर. होतं. हा. मग तिथे कनेक्शन जॉईंट म्हणजे आपली लाईफ सगळी चांगलीच होते ना येस पुढे. येस येस. मग तिथेच ब्लॉकेजेस आहेत ना मेन तुमचे, हम्म. तो प्रकार. मग हे कसं आपण हील करणार? हे आपण आता जेव्हा तो क्लायंट येणार, तो त्याचे हा. प्रॉब्लेम सांगणार, तेव्हा ओव्हरऑल त्याला स्कॅनिंग करणार. म्हणजे त्याची अजून एक मेथड आहे, की आता तुम्ही समोर माझ्या बसलात, हा. तर मी तुम्हाला सांगू शकते की तुमचा किती चक्र ब्लॉक्स आहेत तुमच्या ओके. ते बॉडीमध्ये. प्रॉब्लेम सांगितल्यावरती तुम्हाला माहिती नाही, पडणार. तुम्ही नाही जरी सांगितलं तर मी तुमच्याशी एक एक्सपेरिमेंट केलं, ओके. त्याच्यावरनं मला लक्षात येईल की कसं तुमचे किती कसं? पर्सेंटेज चक्र ब्लॉक हा आहे. हा. कसं ओके. होतं ते? तर तुम्ही 1 सेकंद फक्त आता हम्म. टायमर वाटलंस तर लावून घ्या हम्म, मोबाईलला. हम्म. 1 सेकंद सॉरी 1 एक सेकंड नाही, 1 मिनिटं. मिनिट, हा. 1 मिनिटाचा टायमर लावा आणि त्या मिनिटामध्ये तुम्ही नॉर्मल स्टेडी बसा, एकदम हम्म. नॉर्मल रिलॅक्समध्ये आणि तुम्ही श्वास घ्या ओके. त्या 1 मिनिटामध्ये. हम्म. ओके. आपण ते एक्सपेरिमेंट वाटलंस तर करू. चालेल. ओके. 1 मिनिटाचा टायमर लावलाय. हा. स्टार्ट करू. हम्म. नॉर्मल श्वास घ्या फक्त, वाटलंस तर आणि- डोळे बंद केला तरी हा. चालेल. नॉर्मल वर खाली आणि काउंट लक्षात ठेवा फक्त किती श्वास घेतले तुम्ही ओके. 1 ओके. मिनिट. हा. स्टार्ट. स्टॉप. किती झाले? 13 मी ब्रीद इन केलं. 13 ब्रिदिंग इन हा. अँड आउट कम्प्लीट. इन नुसतं. इन अँड आउट करायचं हा. कम्प्लीट. मग इन अँड आउट 26. जे कम्प्लीट केलं ना तर हा. 1 ब्रिदिंग होतं ते तसं. हा. मग म्हणजे 26 झाले तर हा. मग त्याचा हाफ हा. 13 13 झालं. झाले. ओके. 13 म्हणजे काय माहिती का? तुमचा 30% चक्र ब्लॉक आहे. ओके. हम्म. म्हणजे 70% प्रॉपर आहे. हां. ओके. 30% चक्र ब्लॉक आहे. म्हणजे 7 पर्यंत 1 to 7 आहे, हम्म. तर ते काइंड ऑफ योगी म्हटलं जातात त्यांना. ओके. खूप शांतपणे ब्रीदिंग करतात ते. अच्छा. ओके. वर खाली 4, 5, 6, 7 हा. 1 मिनिटमध्ये ते योगी. माइंड, बॉडी सगळी काम. हम्म. मग 8 to 12 ओके. ओके. तिथून तुमचं 15% ब्लॉक आहे. अच्छा. मग 13 to 17 पर्यंत ओके. तुमचं 30% 30% ब्लॉक आहे. मग 18 टू पुढे 22 पर्यंत ओके. जर तुम्ही श्वास घेत असाल, हा. कोण कोण खूप फास्ट ब्रिथिंग हा. करतो ना, फास्ट करतं. हा. हां, त्यांचं त्याच्यापुढे किती झाले 30 ना 50% ब्लॉक आहे. ओके. आणि त्याच्यापुढे 22 to 23 टू साधारणतः 27. हां 27 पर्यंत त्यांचं 75% हम्म. आणि मग त्याच्यानंतर 100% झालं. आपले प्रेक्षक पण हे आता करू शकतात. हम्म. जो एक्सपेरिमेंट आम्ही आता केलाय, म्हणजे त्यांना पण समजेल की किती पर्सेंट ब्लॉक आहे चक्र. लक्षात येईल. म्हणजे हां. स्वतःच अनालाइज तुम्ही करू हो शकता हो की किती हो. ब्लॉक्स आहेत बरोबर. तुमचे. आता ह्याला हील करायचं असेल तर काय करावं लागेल? समजा मला तुम- चक्र ओपन करायचेत सगळे तर मला नाही वाटत होत असतील. नाही, ऑब्व्हियसली होतात. ओके. ऑब्व्हियसली होतात. तुम्हाला तेवढं सेल्फ मेडिटेशन करायला लागतं. इन द सेन्स चक्र रेकी तुम्हाला शिकावं लागेल फर्स्ट ऑफ ऑल. हम्म. त्याच्यासाठी रेकी शिकावं लागेल आणि त्याची अट्युनमेंट घ्यावी लागते. एक पॉवर आपल्यामध्ये आली पाहिजे. हां, ती ऊर्जा जी असते ना, Yes. रेकीची ऊर्जा, हा. ती आपल्यामध्ये ते आपले जे गुरुज आहेत ते आपल्यामध्ये देतात. हम्म. ती आपली ऊर्जा जागृत करतात. जागृत करणं म्हणतो ना आपण, त्याला अट्युनमेंट म्हणतो. ओके. तर ती तुम्हाला रेकी शिकून ते ऊर्जा जागृत करावी लागेल तुम्हाला आणि मग तुम्ही तुमची सेल्फ हिलिंग पण करू शकता. ओके. पण आता ज्यांनी ऑलरेडी रेकी केलंय, हम्म. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचे ब्लॉकेजेस हे करू शकता. तुम्ही त्यांच्याकडनं सेशन्स घेऊ शकता, अच्छा. जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये कुणाला खूप
फास्ट रिझल्ट येतं, कुणाला खूप सारे सेशन्स करावे लागतात, कुणाला 2-3 सेशन्समध्येच फरक पडतं, कुणाला खूप सारे सेशन्स घ्यावे लागतात. कारण ओके. तुमचं चाइल्डहूडपासूनचा ह्या गोष्टी येस. ट्रॉमा असतो तो. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट केलं की नाही मी आज गेले आणि 2 हां, सेशन्समध्ये हां. माझं सगळं क्लिअर व्हायला तसं पाहिजे. नसतं. नाही होऊ शकत. हं. कारण तुमची बरेच इयर्सची एनर्जी स्टोअर आहे ती पूर्ण करेक्ट. निगेटिव्ह ती हील ब्लॉकेजेस करायची आहेत तुम्हाला. हां. ती हील करायची. मग त्याला वेळ लागणार ना थोडंसं. मॅम, आता ह्या एक्सपेरिमेंट नंतर ना बऱ्याच जणांना समजलंही असेल की त्यांचे चक्रास ब्लॉक आहेत किती %. आता त्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल, तर ते तर येऊ नाही शकत. सो कॉलवरतून हे डिस्टन्स हिलिंग जे असतं येस. हे याच्याबद्दल जरा सांगा. येस. डिस्टन्स हिलिंग करू शकतो. शेवटी ती एनर्जी आहे. हां. म्हणजे सायन्सच्या युगात म्हणतो ना एनर्जी लाईटपेक्षा पण फास्ट जाते. हं, म्हणजे नॉट इव्हन इंडिया, अब्रॉड. हं. म्हणजे इथे जर माणूस रेकी देत असेल आणि कॅनडाचा पर्सन असेल किंवा US असेल किंवा व्हॉटएव्हर अजून कोणती कंट्री बरोबर. असेल, हां. तिथपर्यंत ती रेकी पोहोचते. ओके. म्हणजे 10 टाइम्स फास्टर पोहोचते ती. एवढं हं. स्पीड आहे त्या रेकीचं. ओके. म्हणजे डिस्टन्स हिलिंग असं म्हणजे आधीचं होतं की बाबा पर्सनलाइज हिलिंग फेस टू फेस करावी लागते. पण आता डिस्टन्स हिलिंगने पण खूप फास्ट रिझल्ट येतात. खूप फास्ट. अच्छा. म्हणजे माणूस पर्सनलीच पाहिजे समोर असं नाहीये. ओके. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही आता तर डिजिटल वर्ल्ड आहे म्हटल्यानंतर हं. तुम्ही तुमचे कॉल थ्रू वगैरे बुक करून सेशन्स तुम्ही बरोबर. प्रॉब्लेम्स हां. तुम्ही हे करू शकता. क्लॅरिटी कॉल घेऊ शकता. हं. त्याच्यावरती तुमचे काय इश्यूज आहेत ते पूर्ण ॲनलाईज होणार त्या सगळ्या गोष्टी. आणि मग कशा प्रकारे कोणत्या चक्रासवरती जास्त ब्लॉकेजेस आहेत हं. तिथे जास्त भर दिल्या जातील ओके. असे. आता 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे हील करायला स्वतःला. एक तर मी तुमच्याकडे येऊन हीलिंग सेशन्स घेऊ शकतो. सेकंड, मी स्वतः तुमच्याकडनं शिकून नाहीतर रेकी एक्सपर्टकडनं शिकून मी Yes. स्वतःवरती हीलिंग करू शकतो. आता समजा माझ्या घरी माझे आई-वडील त्यांना गरज आहे रेकीची, तर मी त्यांना पण रेकी देऊ शकतो का मी शिकल्यानंतर? ऑब्व्हियसली. ओके. मी तर असं म्हणेल प्रत्येक घरात एक रेकी हीलर हवाच हवा. अच्छा. म्हणजे तुम्ही तुमची हीलिंग करू शकता आणि प्लस तुमच्या फॅमिली मेंबर्सची पण करू शकता. हं. आणि गरजेचं आहे ते आता. ओके. आत्ताची गरज आहे ती. हां. आणि ऑब्व्हियसली देऊ शकता. म्हणजे तुम्ही एकदा स्वतः अट्यून्ड झालात, तुम्ही रेकी थ्रू हे झालात, रेकी तुमची जागृत झाली एकदा, हं. की तुम्ही कुणालाही देऊ शकता. ओके. तुम्हाला फॅमिली मेंबर्सला काय इव्हन पेट्स आणि ॲनिमल्सला पण देऊ शकता. आणि त्यांना ॲनिमल्स, पेट्स आणि प्लांट्सना तर आपल्या ह्युमनपेक्षा लवकर इफेक्ट पडतो त्यांच्यावर. ओके. कारण ते खूप इनोसेंट सोल आहेत ते. येस, येस, शेवटी येस. ती आत्मा एनर्जी आहे. बरोबर. हां. खूप खूप प्युअर एनर्जी म्हणू आपण त्यांची. हं. आपल्यासारखं नाहीये विचार त्यांचे किंवा म्हणतो ना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ह्या हां, थॉटमध्ये आपण तशात राहतो नाहीये तसं ते. त्यांचं नाहीये. बरोबर. खूप प्युअर सोल असतात ते. त्यांच्यावर तर खूप लवकर इफेक्ट पडतो त्याचा हं. पॉझिटिव्ह. ह्यावर 2-3 एक्झाम्पल द्या ना. रेखीनी कोणाचं काही चेंजेस झालेत. सो ते पण. जसं आता प्लांट जर तुम्ही म्हणाल ना, की माझ्या घरात एक छोटंसं प्लांट होतं, की जे उगवतच नव्हतं. अच्छा. तर छोटंसंच होतं ते. मग मी त्याला काय करायचे एनर्जाइज्ड मी जे आता तुम्हाला पाणी दाखवलं एनर्जाइज्ड ते पाणी त्याला हे टाकायचे, की मॅनिफेस्ट करायचे, की हे प्लांट ग्रो होतोय. ओके. खूप पॉझिटिव्ह वेने त्याला पाहिजे ते न्यूट्रिएंट्स मिळतायत. हं. तो खूप छान एनर्जाइजली ग्रो होतोय. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार ते 2-3 आठवड्यात तो प्लांट म्हणजे लिटरली ग्रो झाला ओके. त्या एनर्जी वॉटरनी. एनर्जी वॉटरने. ओके. म्हणजे नॉट एनर्जी वॉटर दिला तरी ओके, बट तुम्ही हिलिंग जरी दिलं ना त्याला जाऊन तिथे. आता तर तुम्ही ते सीन बघितलंच असेल ह्याच्यातला. कोणता ते? तारे जमी पर मधला. हं. की तो आमिर खान म्हणतो, की येस. एका झाडापाशी जाऊन तो सीन, की ते सगळे त्याला बरोबर. कोसतात. हां. आणि एका ठिकाणी चांगलं बोलतात. त्याला बरोबर. कोसतात तो हां. झाड म्हणजे कापत नाही. त्यांची ती प्रथा आहे ते कापत नाही त्याला. ते हं. त्याला कोसतात. की तो ऑटोमॅटिकली झाड तो स्वतःच हे होऊन तो मरून बरोबर. जातो मरून तिथे. जातो. हां. म्हणजे हेच आहे ना ती एनर्जी. करेक्ट. ती एनर्जी आहे. हां. एनर्जीच आहे ती. अजून एक एक्झाम्पल. हां, तर एक एक्झाम्पल असं की मी सलूनला गेले होते. हं. जस्ट असंच. तर तिथे जी हेल्पर लेडी होती, तर तिचं म्हणजे सकाळपासूनच खूप पाय दुखत होता. तिला हं. कळतच नव्हतं काय दुखतंय, कशामुळे दुखतंय अचानक, काय होतंय, प्रॉब्लेम कळत नव्हता. आणि तिला माहीत नव्हतं मी रेकी करतीये म्हणून. हं. तर मी असंच माझी जी तिकडची जी मेन होती तिची आणि माझे चांगले रिलेशन्स आहेत. तर ती असंच विचारत होती, मी क्रिस्टल्स वगैरे घातले होते ना, तर तिला हे माहीत नव्हतं आधी. तर ती सहज बोलता बोलली, की तुम्ही हे ह्याच्यात काय करता म्हणून. तर मी म्हटलं, हो मी टॅरोट करते, रेकी, क्रिस्टल्स वगैरे सगळंच करते. तर हो का तुम्ही रेकी करता? म्हणजे तिलाही माहिती होतं की रेकी काय हां, आहे हां. वगैरे. तर हो का तुम्ही रेकी करता का वगैरे असं.
हो. तर मग ती म्हटली, "हे बघा माझी हेल्पर आहे ना, ती सकाळपासून बसली एका कोपऱ्यात. ओके. तिचं अचानक पाय पाय दुखतोय. दुखतंय. कळतच नाहीये काय होतंय तिला. तर तुम्ही काय सांगाल की तिला सजेस्ट कराल का?" म्हटलं, "हो चालेल. एक 10 मिनिटाचं वाटलंच तर तिला म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर मी आतमध्ये तिला घेते आणि रेकी देते तिला, हील करते." म्हणजे ती थोडीशी कन्फ्यूज झाली. जिचा पाय दुखत होता ती कन्फ्यूज झाली, की ती म्हटली, "हे काय प्रकार आहे रेकी? म्हणजे मला काही करणार तर अच्छा. नाही ना हां. तिकडे." अच्छा, त्यांना म्हणजे नव्हतं ती माहिती. एक हां. धारणा असते ना, की हां, बरोबर. रेकी म्हणजे काय? मला काहीतरी कराल का येस, तुम्ही? येस. मग त्याचा साइड इफेक्ट झाला तर काय होणार? करेक्ट. हां. म्हटलं, "असं काही होणार नाहीये. तुला काहीच करणार नाहीये. पण तुला फरक जाणवेल. हं. म्हणजे जे तुझा पाय दुखतोय ना, तर ते बंद होईल." हं. ती म्हटली, "ठीक आहे मग." आणि ह्या गोष्टीत कसं इम्पोर्टंट समोरचा माणूस ना रिसेप्टिव्ह मोडमध्ये खूप पाहिजे. करेक्ट. हां. डाऊट घेऊन जर तो बसला ना, तर मग ते होणार वर्क नाही. वर्क नाही मग करणार. तुमचा बिलीफ असायला पाहिजे. एक तर तुम्ही पूर्णपणे न्यूट्रल राहा हं. किंवा मग बिलीफ ठेवा थोडंसं, हां. की समोरचा करतोय ते. बरोबर. तुम्ही जर निगेटिव्ह डाऊटमध्ये गेला ना, की हे काय नाही होणार. नाही होणार हां. मग ते. बरोबर. मग ती एनर्जी नाही फ्लो होणार. कारण हं. तुम्ही ऑलरेडी निगेटिव्ह ह्याच्यात आहात खूप. येस, येस. मग त्याला होणार, पण त्याला वेळ लागणार मग खूप. हं. कारण त्याला त्याची आधी ती निगेटिव्हिटी काढावी लागणार ना. ते बरोबर. ब्लॉकेजेस काढून मग त्याच्या शरीरावर त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह परिणाम होणार हं. रेकीचा. तर मग मी तिला आतमध्ये घेतलं सेशनमध्ये. मी आपले जे काय रेकीचे रिच्युअल्स होते त्याप्रमाणे तिला फुल लोअर बॉडीला केलं मी. हं. जिथे तिचं पेन होतं तर जास्त ज्या पायाला, तिथे मी ती हिलिंग देत होते. अच्छा. आणि यू वोंट बिलीव्ह की हार्डली 10 मिनिटच लागले आणि मी पूर्ण सगळं कॉर्ड कटिंग वगैरे तिचं केलं, एनर्जी वगैरे. आणि तिला उठ म्हटलं आता, ओके. तर मग काय तुला काय फील होतंय? तर म्हटली, "अहो मॅडम माझा पाय थांबला" म्हणे. "मला काही फीलच होत नाही की अच्छा. माझं दुखत होतं आहे हां. सकाळपासून." आणि मग मला ते करताना असं इंट्युशन पण आलं, की म्हटलं, "हे बघ तू एकतर सकाळपासून जेवलेली नाहीये ओके. किंवा मग तुझे जे सायकल आहे हं. मंथली ते तुझ्या जवळ आलेत." अच्छा. ती म्हटली, "हो मॅडम तुम्ही बरोबर बोलताय. तसंच आहे माझं." म्हणजे हे इंट्युशन पॉवर पण आपली स्ट्राँग होते. इंट्युशन पॉवर पण स्ट्राँग होते. ओके. म्हणजे ते लिटरली आपल्याला कळतं, की त्या माणसाला नक्की काय हे आहे आणि काय त्याला सजेस्ट करायला पाहिजे. ते पण एनर्जी सांगते आपल्याला ओके. रेकी करताना. की बाबा हां, याला हे करायला पाहिजे, याचा हे प्रॉब्लेम आहे हं. किंवा हे तो करत होता आणि त्याने आत्ताच सोडलंय ते करणं. हं. मग त्याला हे कंटिन्यू करायला लावा. म्हणजे असंही आपल्याला गाईडन्स येतं बरोबर. तिकडनं. आता समोर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हील केलात, हं. त्यावेळी तुम्ही त्यांना टच केलात. येस. आता असं पण जे लोकं शिकलेत रेखी, हं. त्यांना कुठे ना कुठे डाऊट असतो, हं. की जर असं आपण 1 to 1 जेव्हा समोर त्यांना हीलिंग देतो, तर त्यावेळी ती जी निगेटिव्हिटी आहे, हं. ती आपल्यामध्ये येते. म्हणजे जो रेकी करतोय त्याला. हां, असं हे हां. खरं आहे की हे मिथ आहे? नाही, ऑब्व्हियसली एनर्जी आहे तर ती आम्ही तेवढ्या प्रोटेक्शननेच बसतो. ओके. आता मी जे तुमच्याकडे आले तर मी विथ प्रोटेक्शनच आली. कारण आय डोंट नो ना आजूबाजूला काय एनर्जी आहे. बरोबर. तर मी त्या प्रोटेक्शननेच आली. मी ते प्रोटेक्शन घेऊनच आली आणि आम्ही बसतानाही प्रोटेक्शनच घेतो आणि सगळं जेव्हा रेकी पूर्ण कंप्लीट होते हां. तेव्हाही आमचं प्रोटेक्शन आम्ही करतो. तेव्हा आम्ही कॉर्ड कटिंग करतो आमची. तुमच्याबरोबर जे एनर्जी कनेक्ट असते ती कट ती आम्ही करता. कट करतो. ओके. म्हणजे हे खरं आहे की ऑब्व्हियसली प्रॉब्लेम खूप खरं होऊ आहे. शकतात, पण त्या गोष्टींच्या काळजी पण म्हणजे हो, आपल्याला हो, तेव्हा हो. घ्यायची. प्रिकॉशन्स घेतो. मॅम, प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो. हं. आता कुणाला हे नाही माहिती की तो निगेटिव्ह ऑरा आहे की पॉझिटिव्ह आहे. हं. आता समजा कुणाचा निगेटिव्ह असेल तर तो ऑरा मला क्लिन्झिंग करायचा आहे, तर ते हं. कसं करू शकतात? आता मी उदाहरण देते तुम्हाला. सपोज आपण आणि प्रत्येकाचं होतंच असं, की आपण एखाद्या फंक्शनला गेलो. काही असू दे, बर्थडे असू दे, साखरपुडा असू दे, लग्न असू दे किंवा नॉर्मल फंक्शन्स पण असू दे. तर आपण तिकडनं घरी आलो ना, की आपण खूप ड्रेन होतो. हं. लक्षात येत असेल, की आपण घरी जाऊ, कधी रिलॅक्स होऊ, कधी फ्रेश होऊ आणि येस. थोडंसं आडवं पडू आपण किंवा हं. चहा घेऊ वगैरे. येस. असं आपलं नेहमी थॉट होतं. आणि कधी-कधी आपण फोटो स्टोरीला ठेवतो ना, हां. त्यावेळी पण असे त्यावेळी फीलिंग पण येते. होतं. हां. हो. तर मग हे कशामुळे होतं, की तिथे आता माहिती नाही ना एनर्जी. हां. खूप सारी एनर्जी आलेली असते. मग प्रत्येकाचीच पॉझिटिव्ह असेल ह्याच्यावर कसं काय आपण कन्फर्म करणार ना? ती निगेटिव्ह एनर्जी पण आपल्याला अट्रॅक्ट आणि निगेटिव्ह जास्त लवकर अट्रॅक्ट येस. करते आपल्याला. हं. तर मग असं जर वाटलं ना आपल्याला, तर आपण काय करायचं माहिती आहे का? एक तर सगळ्यात बेस्ट उपाय आहे, की सॉल्ट बाथ घ्यायचा. ओके. आठवड्यातून 2 वेळा घ्यायचा फक्त सॉल्ट बाथ, जे की पूर्ण डोक्यावरनं तर खालपर्यंत. हं. म्हणजे सॉल्ट मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि सकाळी जेव्हा अंघोळ करतो ना आपण, तर ते डोक्यावरनं पायापर्यंत ते पाणी घ्यायचं अच्छा. पूर्ण. त्याच्याने आपला ऑरा क्लेन्स होऊन जातं पूर्ण. ओके. सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे ती. तुम्ही म्हणालात निगेटिव्ह एनर्जी ही आपल्याला लगेच अट्रॅक्ट करते. हं. पण ही निगेटिव्ह एनर्जी खरोखर असते का? की आपले हे विचार आहेत सगळे?
नाही ऑब्व्हियसली असते निगेटिव्ह एनर्जी. म्हणजे आता आपल्या समोर आपण सपोज उदाहरण देते की एका ऑफिसमध्ये आहोत आपण कामाला, कलिग म्हणून. हम्म. तो माझा खूप जवळचा मित्र आहे किंवा फ्रेंड आहे, ती माझी जवळची फ्रेंड आहे. मी तिच्याशी सगळं शेअर करते. पण मी माझं प्रोग्रेस पण शेअर करते तिच्याशी, की मला हे बघ, हे एवढे पॉईंट्स हम्म. मिळाले, एवढं इन्क्रिमेंट मिळालं, एवढं हे मिळालं, मला प्रमोशन मिळणार आहे. ती जर खरंच गुड एनर्जी असेल तर ती हे करणार. पण कुणाकुणाचं लक्षात येत नाही ना, की ते आतून हां ठीक आहे तोंडावर म्हणतात, हा, पण आतून अरे आपल्याला वा नाही व्हेरी माहिती. गुड कॉंग्रॅच्युलेट. हा, बट आतून बरोबर. मला आतून नाही मिळालं, आम्ही दोघं एकच काम येस. करतो, एकच मेहनत घेतो, हा, तिला मिळते मला नाही मिळते, करेक्ट. मग तिलाही नाही मिळायला पाहिजे, असं हा, काहीतरी ते बरोबर. नेगेटिव्ह विचार. हा. नेगेटिव्ह विचार आहे ना, ती नेगेटिव्ह एनर्जी आहे. हम्म. मग त्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये जर राहिलं किंवा ती बरोबर. नेगेटिव्ह एनर्जी खूप स्ट्रॉंग असेल ना, तर जिला जे मिळतंय ना ते सुद्धा कट ऑफ होणार. हा, बरोबर आहे. आणि अशा गोष्टी होतात पण. होतात प्रमोशन होणार असतं पण नंतर माहिती पडतं की अचानक लास्ट हा, मोमेंटला लास्ट मोमेंटला माहिती पडतं. आणि हे त्याच लोकांमुळे मे बी होऊ शकतं की नेगेटिव्ह एनर्जी मध्ये आपण नाही करत आहे, बट ही नेगेटिव्ह हा, असू शकतं. एनर्जी हा. असते. हा, बरोबर आहे. कारण आपण ते गेस नाहीच करू शकत ना. Yes. समोर माणूस तोंडावर खूप छान बोलतोय, बट त्याचं बघणं किंवा त्याच्या डोळ्यातून जी एनर्जी जाते, त्याच्या माइंडमधनं जी एनर्जी जाते, त्याच्या हम्म. ऑरामधनं जी एनर्जी पास आउट होतीये, बरोबर. ते सगळंच इफेक्ट करतात. म्हणून तुमचा प्रोग्रेस जो असतो तो शक्यतो जास्त लोकांना सांगू नका. हां, जेव्हा तुमचं म्हणजे रिझल्ट हा, होतो आणि तेव्हा दिसतोच लोकांना. तेव्हा दिसतोच लोकांना. हा, बरोबर आहे. थँक्यू सो मच मॅम. you. खूप छान माहिती तुम्ही आपल्या ऑडियन्सला दिली आणि टॅरो प्लस रेखी हा खूप छान पॉडकास्ट झालाय. बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही मिळाले. तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो, म्हणजे कुणाला जर रेखीबद्दल नाही तर टॅरोबद्दल काही प्रश्न असतील तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करू शकतात. सो मॅम, तुमची जी कम्युनिटी लिंक आहे ना व्हॉट्सअपची, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. जर कुणाला टॅरो रेखीवरती प्रश्न असतील, कुणाला रेखी हिलिंग हवी असेल, नाही तर रेखी शिकायची असेल आणि कुणाला टॅरो थ्रू त्यांच्या लाईफमध्ये गायडन्स हवं असेल, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि तुमचा जो ती लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. खूप छान माहिती तुम्ही Thank you. दिलीत. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.